नाच म्हणलं, टाळी वाजव म्हणलं आणि मुलांनी वाजवली ना, त्या मुलापेक्षा आईच्या चेहऱ्यावर आनंद जास्त असतो. शिकवतोय कोण? आई. आईनी शिकवलेलंच जर तुम्ही वागला ना, तुम्हाला जगात देवाची सुद्धा गरज नाही महाराज. कधी ऐकलंय आईने दारू प्यायचं शिकवलंय? ऐकले कधी तंबाखू कशी खायचं शिकवलंय? आणि यांना तुम्ही मोठे मानताना आईची अक्कल बाहेर काढतात. एवढे अक्कलवान आहे तुम्ही. आमच्या आईला ना काहीच कळत नाही हो. किती सरळ भाषा बोलतात. आणि ज्यांनी तुम्हाला व्यसनाचे मार्ग दाखवलेत, पतनाचे मार्ग दाखवले, ते तुमच्या दृष्टीने मोठे. आज साहेबाचा वाढदिवस आणि आईचा, जिने शब्द दिलाय तुम्हाला, जिने जीवन दिले, तिचं काय? हे ज्ञानोबा आहेत. विठाला विठाला. ज्ञानोबांची एक ओवी फार सुंदर आहे. ज्ञानोबांचे शब्द कसे आहेत बघा. श्रीमंताची आई आहे, खूप पैसे खर्च करते ना मुलावर, पाहिजे तसे खेळणे देते. ज्ञानोबा म्हणतात चुकीचं आहे. मुलाला पैशाने लाडवू नका म्हणून श्रीमंताची मुलं संत नाही होत, वीर नाही होत, बाँड्रीवर लढायला जात नाहीत. इतके नाजूक करून टाकले श्रीमंत, सगळं लक्झरियसच. अहो, दंतशास्त्राचा नियम आहे, हे जे लोक मऊ मऊ खातात ना, त्यांनी जास्त दात किडतात. जर कडक ने जर नाही खाल्लं ना, तर दाताचा व्यायाम होत नाही. आणि तुमचं खाणं बघा कसं आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. गेले दात कामातून. शेतकरी बघा सकाळी सकाळी ऊस तोंडाने सोलून खातो, त्याचे दात बघा मजबूत दात आहेत. पण ते तुमची सवय चुकीची ना. श्रीमंतांनी आपल्या मुलाला चुकीचेच हे असं लक्झरियस. मला सांगा, कोणता श्रीमंत माणसाने अशी बॉडी दाखवली? बोला ना. असं बॉडी बिल्डरमध्ये भाग घेतलाय, जागतिक श्रीमंत आहे, त्याच्या मुलाने असं मेहनतीचे कामं करते कोण महाराज? मग त्या आईनं, जसं श्रीमंताच्या आईनं आपल्या मुलाला मग गरीबाच्या बाईनं, माऊली म्हणतात धन हा विषयच नाही. ओवी लक्षात ठेवा, माऊलीची किती सुंदर आहेत. अंगा जीवाची संपत्ती. ज्ञानोबा म्हणतात हे दोनच, अंगाची स्वतःच्या शरीराची आणि जीवाची संपत्ती करून आई मुलाला वाढवते. ते ज्ञानोबा जन्माला येतात. ज्ञान, अंगा जीवाची संपत्ती लहानपणीपासून अंगामध्ये भर भिनलेले आहेत. शिवाजी महाराजच का शिवाजी महाराज झाले? आजही शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊला मान जास्त आहेत. अंगा जीवाची, पैशाचं नाही. पैसे सामान्य काय करणार तुम्ही? काय विकत घेणार आहेत? हाय काय जगामध्ये अन्न वस्त्र निवारा सोडून? बंगला मोठा बांधाल, गाडी मोठी घ्याल, जाणार तर मूर्खाकडेच. काही भारी गाडी घेतली म्हणून काय देवाकडे जाणार आहे का तुम्ही? हाय काय जगामध्ये? आणि ते श्रीमंताला पचलं पण पाहिजे ना या गोष्टी. म्हणून आईचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणते अंगा जीवाची संपत्ती. आपलं शरीर मुलाच्या सेवेला लावतात. नीट ऐका भाषा. आपलं शरीर, आपलं तारुण्य, जेव्हा मुलाला काहीच कळत नाही तेव्हा आपलं शरीर त्याच्या सेवेला लावते. जगात कधी बघितलंय आई इतकी सेवा, सेवा शब्द वापरतोय, आई इतकी सेवा करणारी कधी कुणी बघितले? अंगा, शरीराची संपत्ती आणि जीवाची अख्खा जीव त्या पोरामध्ये असतो. आणि मग त्या मुलाचा सांभाळ करते. आणि तीच आई तुम्हाला शिकवते. ज्ञानोबांचे एक एक शब्द आहेत महाराज. आणि तिने शिकवलं, त्या मुलाने ऐकलं ना, कौतुक करते. का करविलीनी चोजे. ओवी फार सुंदर आहे बरं का. पूर्ण ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. तर काय एका माणसाने तक्रार केली तुम्ही तुकडेच लय वापरतात. म्हणलं त्याच्या सुद्धा लायकीचं नाही तू. ज्ञानोबांचे शब्द बघा सर. पुंसा, पोपट. पोपट्याला कोणतीही मराठी भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही, पण पोपट बोलू शकतो. बरेच प्रयोग आहेत असे. ज्ञानोबाचं उदाहरण बघा. पुंसा आपणची पडवीचे. आपणच पोपट्याला शिकवायचं आणि आपल्या बोलण्याप्रमाणे जर पोपट बोलला आपणच मान डोलवायची.
काय शब्द आहेत? पोंसा आपणची पडवीजे, पुन्हा आपणच माथा तुकीजे का करविलीनी चोजे शब्द करविलीनी आईने करवून घेतलं. शब्द आहे का? आईने करवून घेतलं. न रिजे बाळका माय. ठीक आहे, प्रसन्न होत नाही का? दोन्ही शब्द आहेत, रिजे आणि आईने सांगितलं, आईने करवून घेतलं आणि त्या मुलाने केलं, आईला समाधान होतं. करविलीनी, करविलीनी शब्द विसरू नका. मुलाला काहीच कळत नाही, काय करायचंय हे आई शिकवते. काय करायचंय हे शिकवते आई. आणि आईच्या शिकवण्याप्रमाणे जर मुलगा वागला तर तिचं कौतुक सुद्धा आई करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ते माया ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते माया ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी चुकत असेल तो इथं चुकतो. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात त्याला अक्षर कळत नाही महाराज. माझं चॅलेंज आहे. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात काहीच कळत नाहीत. ज्ञानेश्वरीला जे माय मानतात ते तुकोबरायसारखे होतात. ते हे माय आणि माय काय? ज्ञानेश्वरीच परमार्थ शिकवते, ज्ञानेश्वरीच कौतुक करते. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्यामुळे तुकोबराय घडले भंडारा डोंगरावर आणि ज्ञानेश्वरीनेच धरणे करायला पाठवून कौतुक केलं. ते हे माय शब्द. आणि मग चुकलं तर मग आईला घाबरावं लागतं. आईचा धाक पाहिजे, आईला घाबरावं लागतं. तुकोबराय घाबरतात. मज ते हसतील संत. कोणी असतील? जर परमार्थ करताना मी चुकलो, ज्याला परमार्थ कळत नाही त्यांनी काही म्हणलं तरी चालेल, पण ज्या संतांना परमार्थ कळतो त्यांच्या पुढं ऱ्हस्वदीर्घ जरी चुकलं तर भ्यावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थ करताना मी जर चुकलो ना, मज ते हसतील. हसणं शब्द कळलं का तुम्हाला? आयुष्य फुकट गेलं असा अर्थ होतो. हसण्याला एवढं सामान्य समजू नका. चुकला माणूस, विद्वान बोलत नाही, नुसता हसतो, स्माईल देतो. त्याचा अर्थ आतापर्यंत केलेली मेहनत फुकट. विठ्ठल विठ्ठल. याच्यासाठी जपावं लागतं. शुद्ध सिद्धांत आले पाहिजेत. नाही आले सिद्धांत शुद्ध, नाही कळालं, नाही आले सिद्धांत सिद्ध, दोष कुणाचा आहे? नाही, अजून कीर्तनच नाही कळालं. ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही तिचं लग्न झालं, दोष कुणाला आहे? किती सुंदर सांगता. मुलीला स्वयंपाक न्यायला दोषी कोण आहे? तुम्हाला नीट बोलता येत नाही, दोषी कोण आहेत? तुमचे गुरु. तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही, तुम्हाला अक्कल येत नाही, तुमची अंधश्रद्धा जात नाहीत, हे तुम्हाला ऐकणं चुकीचं आहे तुमचं. ऐकायचंय फक्त ज्ञानेश्वरी वाचावी, तोच अभंग आहे हा. अजून तुम्हाला माय समजेना तर भाव अक्षराच्या गाठी काय कळायचं? माय समजायला कठीण झाली, ती गाठी कसं काय समजायच्या? बघू आपण टप्प्याटप्प्याने जसं येईल तसं करू. विठ्ठल. शिकवणारी कोण आहेत? आई आहे. शिकवण्याची जबाबदारी आईची. कोणी बापाला म्हणत नाही की पुलीला स्वयंपाक शिकवलं नाही म्हणून.
मग सगळ्या बायांना विचारा, तुला कोण आवडतं? पप्पा. कधी बापावर प्रेम कशा, तो बोलतच नाही. दुसऱ्याच्या घरी जाणारी पोरगी काय बोला म्हणून तू जाऊ दे म्हणतो. ते न बोलल्यामुळे आई सारखी मागं लागते स्वयंपाक शिक. मग त्या मुलीला असं वाटतं हीच सासू आहे. बर, त्याच्या शिकण्याने, पुन्हा आहे का, आईच्या शिकण्याने पुढचा मरेपर्यंतचा संसार चांगला होतो हे त्या मुलीला कळत नाही हो. जर त्या मुलीने ऐकलं ना, आईचं काही बिघडत नाही, पण आईचं जर ऐकलं मुलीने, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. शेवटपर्यंत. माझ्या आईने असं शिकवलं, माझ्या आईने असं वागायला शिकवलं, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. ती शिकवणे. आणि संसार चांगला झाला ना मुलीचा, कौतुक कोण करतं? ती माऊली. माऊली म्हणजेच माय. लक्षात. इथं थोडा अंतर ठेवलाय बरं का जनाबाईने. ती आई आहे, तिची ही मुलगी आहे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी आमची आई आहे. त्या आमच्या नात्याने ज्ञानोबराय आजी झाले. पण माय कोण आहे? ते हे माय ज्ञानेश्वरी. कारण की तुम्हाला सरळ दूध पाजणारी ज्ञानेश्वरी, सरळ शिकवणारी ज्ञानेश्वरी. मग मला ज्ञानेश्वरी समजत नाही, नाही ना कळालं ज्ञानेश्वरी. मग हेच तर सांगतो पहिल्या शब्दापासून की आई कळत नाही म्हणून. तुम्ही आईलाच म्हणतात कळत नाही म्हणून. दोष कुणाचा आहे? ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, याच्यावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे वागा. जग कौतुक करतो महाराज. जे अजरामर झालेले संत आहेत त्यांचा सगळ्यांचा इतिहास पहा. सगळ्यांचा, नाथ महाराजासहित सगळ्यांचा इतिहास पहा. फक्त ज्ञानेश्वरी मूळ आहेत असं सगळ्या संतांनी सांगितलं तरी हा याच्याच संतांची बाजू ओढतो. नाही, आमचेच संत श्रेष्ठ. आई नाही मिळाली चांगली असं आहे बरं का. ज्ञानेश्वरी सारखी आई आहे, माय आहे, तिचं पोरग जगात देखणं असतं महाराज. गुंड सुद्धा जन्माला येतात. आई प्रतिकार करत नाही. विठाला विठाला घडलेली घटना आहे. घडलेली घटना आहे. 8-10 वर्षाचं पोरग होतं. एक चित्रकार देखणा पोरगा शोधत होता आणि मग त्याला ह्या गावातला तो पोरगा दिसला त्याला, आणि त्याचं चित्र काढलं. ते चित्र जगात प्रसिद्ध झालं. 25-30 वर्षांनी त्याला कुरूप चेहरा शोधायचा होता. मग ते सगळे तुरुंगात पाहायला सुरुवात केली. मग जो अत्यंत कुरूप वाटला, जेलरची परमिशन घेऊन त्याचं चित्र रेखांकन करायला लागला. त्या समोरच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने विचारलं काय झालं? म्हणे जेव्हा मी देखणा होतो ते चित्र तुम्ही काढलं. आज जगातला तुम्हाला कुरूप माणूस, क्रौर्य माणूस पाहिजे होता, तो सुद्धा मीच आहे. जो लहानपणी देखणा होता तो आत्ता जो तुम्ही कुरूप माणूस, गुंड माणूस शोधताय तो मीच आहे. माझेच हे 2 रूप आहेत. देखणा सुद्धा आईच्या छत्रछायेखाली मी होतो. आईचं छत्र हरवलं, मी डाकू झालो, क्रूर झालो, तुरुंगामध्ये आलो, आणि वाईट माणसाचं चित्र काढण्यासाठी तुम्ही माझी निवड केली. हे 2 रूप आहेत माणसाचे. एक रूप आहे आईच्या छत्रेखाली, गुरुच्या छत्रेखाली, तो एक जीवन आहे. आणि गुरु आणि ज्ञानेश्वरी सोडून जे जीवन आहे ना, ते दुःखही भरलेलं जीवन आहे. मला सुखीच नाही कोण. गुरु सुद्धा असेच भेटतात. काय सांगायचं तुम्हाला? एक एक संप्रदाय, एक एक धर्म, एक एक कौतुक सुद्धा कशाचं करावं याला सुद्धा कळत नाहीत. आई जी शिकवते आणि कौतुक करते. अनेक आहे बरं का. अपत्या ते माये सांडोनी जरी जाय. आपल्या मुलाला, 6 महिन्याच्या मुलाला जर सोडून गेली, जुन्या काळातला दृष्टांत आहे. कैसी जी आहे कृष्णा, आई जर मुलाला सोडून गेली ती जगणार कसं काय? आणि त्या मुला ही जीवन आहेत. आईने सोडू नये. मराठी कळाली का तुम्हाला? आईने, वेदामध्ये शांती मंत्र आहेत, अतिशय सुंदर आहेत, आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जास्त मेन्शन केलेल्या आहेत, आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. सर्वम ब्रह्मोपनिषदम, संपूर्ण जग हे ब्रह्मस्वरूप आहे. शब्द, प्रत्येक शब्द नीट ऐका. सर्वम ब्रह्मोपनिषदम, पण माहम ब्रह्म निराकुर्याम, मा ब्रह्म निराकरोत. मी परब्रह्माचं खंडन करू नये
अशी दुर्बुद्धी मला येऊ नयेत. परब्रह्माने माझा त्याग करू नयेत. कळालं तुम्हाला? तुम्हाला कधी कधी असं वाटतं मी नाही ऐकत त्याचं, अरे पण त्यांनी तुला जवळ तर घेतलं पाहिजे. लक्षात येतं? हे वेद मंत्र आहेत. अहम, मी ब्रह्माचं निराकरण करू नये, ब्रह्माने माझं निराकरण. देवाने जर तुम्हाला जवळ घ्यायचं नाही ठरवलं, तारणार कोण आहे तुम्हाला? विठ्ठल दोघांची प्रवृत्ती अनिराकरण मध्ये असावी. दोघांनी एकमेकाचा स्वीकार करावा, देवानी आपला स्वीकार करावा. हे अभंग हजार आहेत महाराज. देवानी आपला स्वीकार करा, हे वेदमंत्र आहेत. म्हणून गाथ्याला 5वा वेद म्हणण्याचं कारण ते. आणि देवानी आपला त्याग करू नये, हा फार महत्वाचा विषय. दोन्ही अनिराकरण असतो. आणि मग तिथून पुढची वाटचाल. आईने आपल्याला सोडू नये, आपण आईला सोडू नये. ते पिकलेलं प्रेम असतं महाराज. मगाशी आम्ही आमच्या लोकांना गोष्ट सांगितली होती. पंढरपूरमध्ये एका वारकऱ्याला दगड लागला. आम्ही तिथूनच आलेली माणसं आहेत बरं का. त्यावेळेस दगड लागत होते ना, आता शब्द लागतात. आणि दगड मारल्यानंतर समोरच्या माणसाने तो चुकवला, जवळून गेला कानाजवळून. तर जो बॉस होता त्या गल्लीतला पंढरपूरचा, त्याच्याकडे तक्रार केली. ओळख होती. तुमच्या पोराने दगड मारला, जरासा हुकला. 4-5 वेळा सांगितलं, तिने ते ऐकलंच नाही. तो मी 5-6 वेळा सांगितलं, ते मी गप रे, आमचं पोरग नाही ते. नका मारून हुकल्यावर असे गुरु भेटतात बरं. दगड मारला आणि हुकला, आमचं पोरगच नाही ते. असे गुरु जर तुम्हाला भेटले, वाह. तुम्ही मी बरेच बॅनर पाहिले बरं का. पाठीवर थाप टाका आणि लढ म्हणा, याचा अर्थच हा आहे. लढ म्हणा म्हणजे तो ऐशारामात आहेत आणि तू भांडतोय त्याच्यासाठी. कोण जीवन आहे, कोणाला समर्पित केलंय? अभ्यास करून बघा, तुमचं जीवन समर्पित कोणाला आहे? विषयाला समर्पित आहे, धनाला समर्पित आहे, कशा? आणि त्या ज्याला तुम्ही समर्पण केलेत त्याची रिझल्ट काय? पैशाला समर्पण केलं, जेव्हा कमवला तेव्हा शरीर राहिलं नाही. जेव्हा कमवला शरीर राहिलं नाही. अभ्यास करून बघा, ज्यांनी शरीर कमवलं ते वॉचमॅन आहेत. त्या मालकापेक्षा वॉचमॅनकडे बघावं लागतं. मी अनेक ठिकाणी ह्या गोष्टी पाहिल्या. वॉचमॅन एकदम उभा आहे आणि मालक जी येतो ना, जसं खाली वाकलेला, चालता न येणाऱ्याला असं. मग त्यानं एवढा पैसा कशाला कमवला? समर्पण कशाला केलं? तुम्ही ज्ञानेश्वरीला समर्पण करा महाराज, मग तुम्ही तुमचं आयुष्य बघा. यम सुद्धा त्रास देत नाही हो, नाही कळालं? आणि त्रास होत नाही याचा त्रास जास्त होतो. त्रास होत नाही. आणि ते माझ्या बाबतीमध्ये जास्त, मला खूप बोलतात लोक. तर मला एखादी विचार, तुम्हाला त्रास का होत नाही? मग दखल कोण घेते तुझी? आमच्या जीवनामध्ये तुझी एंट्री कशा करता, तुझा प्रवेश कशा करता? तू तुझ्या ठिकाणी राहा. नाही मग आम्ही बोलतो, तू बोल. कुत्र्याचं कामच आहे भोंकणं, नाही कळालं? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर कुत्रं भुकलं नाही ना, हत्तीचा अपमान आहे. किती समजलं तुमची तुम्हाला? म्हणून 2 शब्द आहेत, माय ज्ञानेश्वरी आहे, शिकवणारी आहेत, आणि कौतुक करणारी आहेत. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीला आई मांडलं त्यांचं आज जगात कौतुक होतं महाराज. प्रेम मिळणं फुकट नाही महाराष्ट्रामध्ये. एवढं सोपं समजतात का तुम्ही महाराष्ट्राला? एवढं सोपं नाही प्रेम. पण जर ज्ञानेश्वरीने तुम्हाला हाताशी धरलं, प्रेमच प्रेम आहेत महाराज. कारण कौतुक करणारी ज्ञानेश्वरी आहेत. आणि संत जनासाठी, जे संत आहेत ते जरा मोठे आहेत, त्यांची उंची जास्त आहेत, त्यांच्यासाठी महाईश्वरी आहेत. ते सांगेल ती आज्ञाप्रमाणे. विठ्ठल